महत्त्वाची बातमी। गणेश नाईक यांचा उद्या ठाण्यात जनता दरबार होणार आहे। तर गणेश नाईक अधिकाऱ्यांसोबत उद्या जनता दरबार घेणार आहेत। जनता दरबाराच्या आधी भाजपकडून ठाणे शहरामध्ये जनता दरबाराचे पोस्टर्स लावण्यात आले। खरं तर या जनता दरबारावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडते का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण प्रताप सरनाईक हे सुद्धा पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। त्यामुळे आता या जनता दरबारावरून शिवसेना आणि भाजपमध्ये या ठिकाणी चढाओढ सुरू झाली आहे। नंतर ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केल्यानंतर सोमवारी 24 तारखेला 11 वाजता ठाण्यातील महाजनवाडी या ठिकाणी जनता दरबार गणेश नाईक घेणार आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला बॅनरबाजी पाहायला मिळते। ठाण्यातील महाजनवाडीच्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आता भाजप समर्थक गणेश नाईक समर्थक यांनी आता बॅनरबाजी करायला सुरुवात केलेली आहे। ठाण्यामध्ये जर जनता दरबार घेत असेल तर आम्ही देखील पालघर या ठिकाणी जनता दरबार घेऊ असं देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील सांगितलं होतं। त्यामुळे नक्कीच आता पालकमंत्री ठाण्याचे एकनाथ शिंदे जरी असले तरी मात्र त्यांना तोडीस तोड उत्तर आता जनता दरबार घेतात का हे देखील आज पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे नक्कीच जनता दरबारकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे गणेश नाईक उद्या सोमवारी 24 तारखेला जनता दरबार घेणार आहे। त्यामुळे नक्कीच आता जनतेची कामं कशा प्रकारे होणार आणि भाजप देखील या ठाण्यामध्ये कशा प्रकारे आपली मजबूतीकरण करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी,